येऊ मी? ठीक आहे, बाय बाय. जा ना. काही नाही, मला तुम्हाला जाताना पाहायचं. म्हणजे का? कारण मॅडम, तुम्हाला असं जाताना बघितलं की मनात परत भेटण्याची उमेद जागी होते. मग मधली रात्र कधी गेली कळतच नाही. चला का? हॅलो दीपू, अगं कुठे आहेस तू? केक कापायचा ना माझा. आम्ही कधीपासून तुझ्यासाठी थांबलोय. अगं हो, मी येतेच आहे, आलेच. मॅडम, शलाकाजींशी मी बोलू फोनवर? एक मिनिट हा, इंद्राजींना बोलायचंय तुझ्याशी. हॅलो, हा शलाकाजी. हा, हॅपी बर्थडे. थँक्स साळगावकर, अगदी जोडीने शुभेच्छा दिल्यात. हा, बोल ग. अगं हो, आलेच. बाय. ते केक कापायला बोलवलंय, सो तिथे जाईन आता. येऊ? बाय. हाय हाय, काय म्हणते बर्थडे गर्ल? हळू. मी मस्त आहे आणि तू पण आज खूप खुश दिसतीयस. आणि असणारच ना, लाडक्या इंद्राजींबरोबर असल्यावर खुश असणारच. माझं सोड, मला सांग ताई आणि बाबा कुठे आहेत? अहो अहो, काय झालंय? तुम्ही रडताय? आणि तुम्ही सानूला आणायला गेला होता ना? कुठे ताई? मालती, आपली सानिका सापडत नाहीये. कुठे गेली बाकी आपली साईल? ती हरवली. मालती, मी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलीस? ईश्वरा, कोणतं पाप केलं म्हणून हा दिवस दाखवलास? अहो, तुम्ही नीट शोधलंय का? मी तिला कुठे शोधलं नाही ते सांग. मी आज काय पाहिलं माहितीये तुला मालती? आज मी एका मुलीचा मृतदेह पाहिला.
आपल्या सानूच्या वयाची होती. वेश्यावस्तीतून धरून आणलेल्या मुली सुद्धा पाहिल्या. कुठे असेल माझी सानू? कशी असेल? बाहेर देवीच्या वाढदिवसाचा सोहळा आहे. आपल्याला मनावर दगड ठेवायला हवे आणि ही गोष्ट आपण आपल्या मनातच ठेवायला हवी. मालती त्या स्नेहलता ताईनं जर कळलं गावभर बोबाटा करतील. त्या मालती ताई येत आहे ना बाहेर की आताच आराम करताय आम्हाला इथे ठेवून? आलो. जाऊया बाहेर. मालती चेहऱ्यावर आनंद ठेव. चल. माफ करा, माझ्यामुळे उशीर झाला. सुरू करूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shalaka. Happy birthday to you. अगं आधी नयनरावांना दे. नाही बाबा, पहिलं तुम्हाला. बर. सुनबाई मी राहिले ना. मोठा व्हायचा ना दिला. तुला सलाका देशपांडे. हो मीच. कशाला का थांब, मीच मी आणते ना. टू डिअर शलाकाजी फ्रॉम साळगावकर. शलाका, हा साळगावकर कोण आहे ग? माझा विद्यार्थी आहे. दीदी, तुझा वाढदिवस साळगावकरने एकदम व्यवस्थित लक्षात ठेवलाय. हो हो बाबा, खूप चांगलेत ते. याला म्हणतात नाती टिकवणं. शलाका,
जरा आत येतेस? आले. आलेच. मी आलेच. बोला इंद्राजी. चौकशी करायला फोन केला मॅडम. हात कसा आहे तुमचा? इतकं काहीच झालं नाहीये मला. बरं आहे. बरं, ठेवू का आता मी फोन? नक्की ठेवणार? अहो अहो काय करताय? प्लीज हात सोडा ना, हात दुखतोय माझा. लाज नाही वाटत जुने यारकडून बुके घ्यायला? अहो तो बाबांचा विद्यार्थी हो, तुम्ही प्लीज हात सोडा ना, मला दुखतोय. का सोडू? का सोडू? त्याचा हात धरून पळून जायला? इंद्राजी, तुम्ही ना उगाच सोनटक्के सरांना उड्या मारायची शिक्षा दिली. बिचारे सर. त्याचं नशीब चांगलं आहे मॅडम, फक्त उड्या मारण्यावरच भागलं, नाही तर उडवला असता त्याला. तुम्हाला त्रास देणारा हात उखडून टाकेल हा इंद्रा. इंद्राजी, असं नका ना बोलू. असं नको तर कसं बोलू? कसं बोलू? तुझा बाप आम्हाला काय फालतू समजतो काय ग? एवढं तुझ्या वाढदिवसाला आलो आम्ही तर साधं जावेला एक गिफ्ट नाही, मुलीला एक साधा वाढदिवसाचा दागिना नाही, हा जेवायला वेळेवर नाही, केक कापायला त्याची वाट बघा. काय काय समजता काय ग तुम्ही आम्हाला? एवढं करून विजाचे आणि तिकिटाचे पैसे नाही त्याच्याकडे. हा बोल ना. बोल बोल ना. अहो तुम्ही प्लीज हात सोडा ना, दुखतोय माझा हात. इंद्राजी, अहो इतकंही काही लागलं नाहीये मला, आणि तुम्ही मला मलम लावून दिलत ना, मग बघा आता कसा लवकर बरा होतो माझा हात. ते ऐका ना, मी ना म्हणजे शलाकाकडे आले ना, तर खूप माणसं आहेत घरी. ठेवू फोन, नंतर करू. बाय. दीदी, काय काय करतेस? काय झालं? अगं काही नाही, मगाशी ना गडबडीत कुकर उचलताना पटकन त्याला हात लागला आणि झटका बसला, एवढंच. नक्की ना? हो. दे, मी लावते. बघू. दीपू, तुझ्या पोटाला काय झालंय? अगं काही नाही, ते आम्ही आता बँकेत गेलो होतो ना, तर सोनटक्के सरांच्या मागे गेले मी त्यांच्या केबिन मध्ये. केबिनचा दरवाजा लागला आणि माझं बोट चिमटलं. आणि त्यानंतर इंद्राजींनी जी काही शिक्षा दिली आहे सरांना, तो बघायला पाहिजे होतस. खूप प्रेम करतात ना तुझ्यावर. दीपू, काही नाती अशीच असतात, वरवर गोड वाटतात पण जखमा देतात, आणि काही नात्यांमध्ये झालेल्या जखमा सुद्धा आपल्याला गोड वाटून जातात. सगळे उठल्यावर मी आवरते ना, तू राहू दे. मी आवडते तुझा. दीपू, तुझा फोन वाजतोय बेटा. हॅलो. रात्रभर मला झोप नाही आली मॅडम. का डास चावत होते का रात्री? एक सुंदर मुलगी माझ्या स्वप्नात येऊन मला झोपू देत नव्हती.
मॅडम मी तुमच्या एरियामध्ये आलोय. एक काम करूया, इथूनच आपण रिकव्हरीला जाऊ आणि मग तिथून बँकेत जाऊ. चालेल? ठीक आहे, लवकर या मॅडम. मी इथे टेलिफोन एक्सचेंज जवळ थांबलोय. ओके, ठेवू. बाय. बाय. दीदी झाली ना सगळी नाश्त्याची तयारी? हो होती. बाबा, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, नक्की? काय खरंच नाही. ठीक आहे. नाही, मला असं वाटतंय की टेन्शन आहे. ते काय झोप लवकर उडली ना, जागाच आहे. तुझा आवाज तुझं. अहो ऐका ना, तुम्ही असा चेहरा करून बसलात ना तर सगळ्यांना संशय येईल. चहा घ्या. मी काय म्हणते, ताई घरी येईल, सुखरूप येईल. आपण कोणाचं काही वाईट नाही केलेलं. देव का आपलं वाईट करेल? हो की नाही? मालती, आपली मुलगी नाहीशी झाली आहे, पण मी साधं दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही ग. कळतंय हो मला, पण दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे. पण तुम्हाला कणखर व्हावं लागेल. देव आपली परीक्षा घेतोय असं समजा. ए शलाका, चहा झाला का ग? चहा दे बाई लवकर. झाला की सांग मला, अजून थोडं पडते मी. आई ग, दीपू डबा. तू नाश्ता केलास? दीदी, तुला आई बाबा जरा वेगळे वागतात असं नाही वाटत आहे? नाही म्हणजे बघ ना, बाबांनी ताईला तिच्या मैत्रिणीकडे राहायला इतके दिवस परवानगी दिली. नाही म्हणजे त्यांना माहितीये की ह्या आधी ताईने पळून जायचा प्रयत्न केलाय, तर एक रात्री तिला घराबाहेर राहू देणार नाही. पण जरा वेगळेच वागतायत ते.